लोक तर म्हणतात की लंपी हा आजार डॉक्टरांशिवाय बरा होऊ शकत नाही. मी तर ठामपणे माझं मत एक आहे, या गोठ्यामध्ये लंपी हा आजार शिरलेला आहे. तिथं मी मिलचार दिलेली माझी गाय, मी तर तिला जीवापासून जास्त मानते. मी गाय ना त्या गोठ्यामध्ये 1 महिने त्या लंपीच्या डोरामध्ये पाठवू शकतो, कारण की नाही मिलचाच तिला मी खाऊ घालतो म्हणून नाही होऊ शकत तिला, एवढा आत्मविश्वास आहे. तर बिना डॉक्टरांचा जर मिलचार्ज वगैरे दिलं ना तर लंपी का अशा प्रकारचा आजार येऊ पण शकत नाही आणि होऊ पण शकत नाही. त्या अगोदर मिलचार्ज वापरायचो, मग मला त्या गाईच्या ना थनाजवळ असं काठीचा मारा लागला होता तिला. मग तिथं आहे ना असं एक बॉल सारखं आहे ना गाठ झाली होती. मग ती कधी कधी खाली पण येऊन जायची सडजवळ वरती, माहिती असं त्या गाभाऱ्यामध्ये फिरायची. मी 6 दिवस पण तो कंटिन्यू तो तिला दिलं खाऊ घातलं ना, तिच्यामधला तो जो बॉल होता तो एक गाठीसारखा, तो डायरेक्ट मिटला तिचा डायरेक्ट. अरे वा. 5-10 वर्ष अगोदरचं पण जर काही आजार असेल त्या गाईमध्ये, गुडघ्यामध्ये सूजन असू काही पण असू, सर 100% दूर होऊ शकतो. आणि हे मला कुणी सांगितलंय म्हणून सांगते असं नाही, कारण की हा व्हिडिओ शेतकरी बांधव असो ग्रुपवर ऐकतील. मी खोटं बोलल्यानंतर माझे शेतकरी बांधव फसवणूक नको व्हायला. मी 100% सांगतो, मला झालेला अनुभव आहे. शेतकरीची फसवणूक दुसरी कंपनीवाले करू शकतो, पण शेतकरी शेतकऱ्याची कधी फसवणूक करू शकत नाही. हा माझा आत्मविश्वास आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देतो आहे आत्मविश्वास.